नेते नितेश राणे आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये आज आलेले आहेत। नितेशजी, तुमचं खूप खूप स्वागत। बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे, आरती केली, काय साकडं बाप्पाला घातलंय? गणरायाकडे आशीर्वाद मागत असताना आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंवर जिहाद नावाचं एक संकट, जिहाद्यांच्या वतीने एक फार मोठं संकट उभं राहिलेलं आहे। हिंदूंची जनसंख्या कमी करण्याचं एक फार मोठं षडयंत्र या जिहाद्यांच्या माध्यमातून सुरू आहे। तर त्या जिहादी नावाच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी, थांबवण्यासाठी आणि ते संकट आमच्या हिंदू राष्ट्रामधून मिटून टाकण्यासाठी गणरायाने आम्हाला शक्ती देवो एवढीच प्रार्थना गणरायाकडे केलेली आहे। नितेशजी, गेल्या 5 वर्षापासून भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर आहे। आता विधानसभा निवडणुका येत आहेत, सगळ्यात मोठा पक्ष खरं तर भाजप आहे। पुढचा मुख्यमंत्री कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही माझं वैयक्तिक मत विचारलं तर देवेंद्र फडणवीसजींना परत राज्याचा प्रमुख बनण्याची संधी मिळालीच पाहिजे अशी जनभावना आहे। पण आज आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि शेवटी निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवतोय आणि म्हणून निकाल आल्यानंतर योग्य ते निर्णय सगळे हे तिन्ही पक्षाचे प्रमुख घेऊन बसतील। पण माझं वैयक्तिक मत तुम्ही विचारलं तर आदरणीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे असंख्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। रोहित पवारांनी भाजपचा एक सर्वे टाकलाय, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तो भाजपचा सर्वे आहे। साधारणतः 60 ते 65 जागा या भाजपला मिळतील, शिंदे गटाला 20 ते 22 जागा मिळतील असा एक अंदाज त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? अशा घरी बसून केलेल्या सर्वे, उद्या मी पण प्रहारचा सर्वे टाकीन, त्याच्यामध्ये भाजपला दाखवीन 200 जागा, उर्वरित बाकी महायुतीला दाखवीन आणि हे लोकांना 2-5 जागा दाखवीन। असं चालेल काय? काय असं बालिश गोष्टी करायच्या नसतात। शेवटी तुम्ही पहिल्या टर्मचे आमदार आहात, अजूनपर्यंत दाढी मिशा पण आमदारकीच्या व्यवस्थेत आलेल्या नाही आहेत। थोडं मतदारसंघावर लक्ष द्यावं असं मैत्रीचा सल्ला त्यांना देईन। साधारणतः म्हणजे महाविकास आघाडी म्हणते की आमचं सरकार येणार आणि त्यांनी तशी आकडेवारी जाहीर केली की आम्हाला किती जागा मिळतील आणि आम्ही कसं सरकार स्थापन करणार। तुम्ही म्हणता की महायुतीचं सरकार येणार का? महायुतीचं सरकार आल्यापासूनच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकत असाल की महाविकास आघाडीचे विविध नेते मंडळी हे सातत्याने बोलत आहेत की महायुतीचं सरकार पडणार, आता फेब्रुवारीमध्ये पडणार, आता डिसेंबरमध्ये पडणार, आता मे। आता आम्हाला 2.5 वर्ष व्हायला आलेली आहेत, अजून सरकार पडलेलं नाही। उलट त्यांच्यातले एक अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमच्याबरोबर जुडलेले आहेत, म्हणून आमचं सरकार तर कुठे जात नाही। आणि आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, चांगल्यातल्या चांगल्या योजना, मुख्यमंत्री लाडली बहीणसारख्या योजना आमच्याकडे आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना लोकसभेच्या नंतर जे ह्यांच्या लोकांच्या माध्यमातून जे काही एकंदरीत चित्र निर्माण होतं आहे राज्यामध्ये, म्हणून मला असं विश्वास आहे की येणारं सरकार हे डोळे झाकून मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो महायुतीचंच सरकार येत आहे आणि लोकांचा विश्वास आमच्या बाजूने आहे। लोकसभेला शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त राहिला असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग जागा वाटपामध्ये सुद्धा मग तशा प्रकारे त्यांना जागा दिल्या जाणार का? तो प्रश्न मला विचारणं मुळात चुकीचं आहे। मी आपला एक लहानसा भाजपचा कार्यकर्ता आहे। आमचे वरिष्ठ नेते मंडळी तुमच्या गणरायाच्या दर्शनाला येतील तेव्हा ते प्रश्न त्यांच्यासाठी राखून ठेवा। नाही, पण कार्यकर्त्यांचीच अपेक्षा असते की आपल्याला जर जास्त जागा मिळाल्या तर भाजपचा मुख्यमंत्री किंवा एक हाती सत्ता। बघा, तशी राज्यामध्ये आज परिस्थिती नाही आहे। महाराष्ट्राचं राजकारण आता आघाड्या आणि युतीचंच झालेलं आहे आणि राहिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही कितीही इच्छा व्यक्त केली पण शेवटी पॉलिटिकल कंपल्शन ज्याला आपण म्हणतो, पॉलिटिकल कंपल्शन्स काय वेगळे असतात। आणि आता महायुतीचं सरकार असल्यामुळे आम्हाला एवढं माहिती आहे की आम्हाला ह्या बाकीच्या 2 पक्षांना घेऊन आपलं सरकार तिथे बसवायचं आहे, काही ॲडजस्टमेंट करायचे आहेत, काही इकडे तिकडेची जागा, आपली हक्काची जागा त्यांना द्यायची आहे, असं करून आपल्याला सरकार परत आणायचं आहे। कारण का 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार जे काय ह्या महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलं ते काय ती आठवण चांगली नाही। म्हणजे 2.5 वर्ष तसं म्हटलं तर आपण काळोखात गेलो, अधोगतीकडे महाराष्ट्रात गेलं, सगळ्या बाबतीमध्ये आपण अधोगतीमुळे जात राहिलो। आता परत महाराष्ट्राला महाविकास आघाडीचं सरकार परवडणार नाही, म्हणून सगळे हेवे दावे बाजूला ठेवून आपण निस्वार्थी पद्धतीने एकत्र येऊन महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही महायुतीचं सरकार आणण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केला पाहिजे।
महायुतीमध्ये तीनही पक्ष म्हणतात की आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा, म्हणजे भाजपमध्ये तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीस, अजितदादांकडे अजितदादांचा चेहरा, एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिला, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की तेच पुढचे मुख्यमंत्री. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीमधून एक चेहरा पुढे येईल, काँग्रेसमधून नाना पटोलेंचा चेहरा पुढे येतो, कसं पाहता? पण मी तुम्हाला सांगतो निखिलाजी, ह्याच्यामध्ये काही चूक नाही. प्रत्येक पक्षाला वाटतं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा प्रमुख नेता हा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्ही त्यासाठी महत्त्वाकांक्षा आमच्या असतात, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो की एक दिवस आमचा पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा आम्ही लोकांसाठी अजून चांगली कामं करू शकतो, सेवा करू शकतो. पण तशी परिस्थिती आज महाविकास आघाडीची कुठे दिसतच नाही सत्तेमध्ये येण्याची. 2.5 वर्ष उद्धव ठाकरेजींचा कार्यकाळ लोकांनी पाहिलेला आहे. म्हणजे पनवती सरकार काय असतं, की चपटा पायाचं सरकार काय असतं, हे 2.5 वर्ष लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून ते वाईट दिवस लोकांना परत पाहायचे नसतील. म्हणून मला विश्वास आहे की त्यांनी कितीही एक दुसऱ्याबरोबर गोड करून आपल्या नावं एक दुसऱ्याची पुढे केली असली तरी येणार तर महायुतीचंच सरकार. म्हणून आपसात ते लोक एक दुसऱ्याची नावं ठरवत असतील तर त्याला मनोरंजनच्या पलीकडे तुम्ही काही पाहू नका. पुढचं लक्ष काय? पुढचं लक्ष असं आहे की राज्यामध्ये हिंदू समाज आणि धर्मावर येणारे जी विविध संकटं आहेत त्यासाठी काम करायची इच्छा आहे. त्यांच्यापर्यंत हिंदू समाजाला उभं करणं, समाजाला जागृत करणं हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा सुरू आहे आणि त्या पद्धतीने आमचे दौरेही सुरू आहेत. हिंदू समाजाला स्वतःची ताकद समजून देणं की बाबा आज आपल्यावर जे होणारं जिहादी आक्रमण आहे ते वेळेत अगर आपण ओळखलं नाही तर आपला पण बांगलादेश होण्यासाठी वेळ लागणार नाही. आज युरोपचे काही देश तुम्ही पहा, त्याच्यामध्ये पण ह्या जिहाद्यांनी हळूहळू त्या पद्धतीने ती देश गिळायला सुरू केलेले आहेत. तसंच अगर आपली इथे परिस्थिती आली, जसं योगीजींनी तिथे एक चांगली हाक दिलेली आहे, ते बटोगे तो कटोगे, साथ रहोगे तो ताकद मिलेगी. तर अशा पद्धतीने आपण सगळेजण हिंदू समाज म्हणून एकत्र राहावं या सदितीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल.